माऊली लँडमार्कचे संचालक दीपक झांबरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। जागतिक आरोग्य दिन आणि माऊली लँडमार्कचे संचालक दीपक झांबरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं 11 एप्रिल 2026 रोजी सोलापुरात माऊली परिवर्तन प्रतिष्ठानतर्फे माऊली लँडमार्कच्या ऑफिसमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी माऊली लँडमार्कचे सर्वेसर्वा माऊली झांबरे, संचालिका अश्विनी झांबरे यांच्यासह माऊली लँडमार्कचे कर्मचारी उपस्थित होते। या रक्तदान शिबिराला दमाणी ब्लड बँक आणि HDFC बँकेनं सहकार्य केलं। या रक्तदान शिबिरात माऊली लँडमार्क आणि ग्रेनाइटचे सर्व कर्मचारी तसंच इतर मित्रपरिवार यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत रक्तदान केलं। कार्यक्रमासाठी माऊली झांबरे, अश्विनी झांबरे आणि दीपक झांबरे यांचं मार्गदर्शन लाभलं। या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला। माऊली लँडमार्क ही संस्था जी गेली 6 महिन्यापासून आम्ही 6 महिन्याला रक्तदान करण्याचा मानस ठेवलेला आहे। आता आमची ब्लड कॅम्पची 8वी वेळ आहे। म्हणजे 6 महिन्याला ब्लड डोनेशन आम्ही सोलापूर माऊली लँडमार्कतर्फे आम्ही कायम ठेवतो। आम्ही हे माऊली लँडमार्कतर्फे करत असताना ह्यामध्ये माऊली परिवर्तन फाउंडेशनची एक स्थापना केली। त्या माध्यमातून आमचे विविध उपक्रम चालतात। त्यामध्ये ब्लड डोनेशन 6 महिन्याला, व्याख्यानमाला आणि सेकंड आमचा महत्त्वाचा जो मोटो आहे व्याख्यानमालेचा तो वेगळ्या लेवलला करतो की ज्याने बुद्धिक व्याख्यानमाला चालू व्हायला पाहिजे। DG मुक्त सोलापूर व्याख्यानमाला हे टायटल घेऊन आम्ही गेली 3 वर्षाला सोलापूरमध्ये व्याख्यानमाला पण आयोजन करतो, जेणेकरून आपला कुठेतरी खारीचा वाटा ह्या सोलापूरमध्ये आपला राहिला पाहिजे सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये। जेव्हा आपण एखादा कमर्शियल व्यवसाय करत असेल तर समाजाचं एक देणं त्या समाजाला रिटर्न देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे प्रत्येक व्यावसायिकाने। त्या एक पार्ट म्हणून आमचा खारीचा वाटा रक्त डोनेशनचा हे कॅम्प असतो। तसेच जेव्हा आज आरोग्य दिन झालेला आहे, सप्ताह चालू आहे, त्यामध्ये आणि तसंच आमचे मोठे भाऊ दीपक झांबरे यांचा पण वाढदिवस उद्या आहे। ह्या निमित्तानं हे रक्तदान शिबिर आयोजन केले। तसेच की सोलापूरकरांना एक विनंती करतो या माध्यमातून की प्रत्येकाने रक्तदान केलंच